जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन आणि अध्याय 8वा. ओवी क्रमांक 188. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. थोडा एक आठवड्याचा खंड पडला आपल्या अभ्यासामध्ये. त्यामुळे थोडंसं बघूया काय आपला विषय सुरू होता. श्लोक क्रमांक 21 आणि 22. हा जो गट या ग्रंथामध्ये भगवद्गीतेच्या अध्यायाचा केलेला आहे, त्या दोन श्लोकांवरच्या ओव्यांचा अभ्यास आपण करतो आहोत. श्लोक अव्यक्तोऽक्षर इत्युक्त तमाहु परमां गती यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आणि त्याच्या पुढचा पुरुषस परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम्. हे ते दोन श्लोक. या श्लोकांचा आपला अभ्यास सुरू होता आणि आपण ओवी क्रमांक 188 पर्यंत आलो होतो. विषय हा सुरू आहे की भगवंत म्हणतात आहे की मी ज्याला अव्यक्त आणि अक्षर म्हटलेलं आहे. ताबडतोब मागच्याला केला होता विचार आपण की ताबडतोब अव्यक्ताबरोबर आणि अक्षर म्हटलं. कारण काय करणं, बराच वेळा आपण दुसऱ्या अव्यक्ताचा विचार करत होतो. त्यामुळे शुद्ध मराठीत कन्फ्युजन होऊ नये म्हणून भगवंत सांगतायत की मी आता त्या अव्यक्त तत्वाबद्दल बोलत नाहीये, ज्याचं वर्णन करून झालं. आता मी ज्या अव्यक्त तत्वाबद्दल बोलतोय त्याला अक्षर असं म्हणतात. त्याला श्रुती स्मृती परमगती म्हणतात. आणि ज्याला प्राप्त होऊन मनुष्य पुन्हा संसाराकडे परतत नाही, ते माझं सर्वोत्कृष्ट स्वरूप आहे. हा विषय सुरू आहे सांगणं. यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आणि पुरुषस्य परः पार्थ, अर्जुना, ज्याच्या आत सर्व भूते आहेत. थोडक्यात ज्यांनी हे सर्व व्यापलेलं आहे. सर्व म्हणजे काय? सर्वम इदम, हे सर्व. हा, ही, हे असं ज्याच्याबद्दल बोलता येऊ शकतं त्याला इदम म्हणतात. आणि जे माझ्या अनुभव कक्षाच्या टप्प्याच्या पलीकडे आहे ते सर्व. म्हणून इदम सर्वम हे ज्यांनी व्यापलेलं आहे तो परमपुरुष लगेच उपाय सुद्धा सांगून टाकतात. अनन्य भक्तीने प्राप्त केला जातो. हा आपला विषय सुरू आहे. उजळणी म्हणजे माझ्यासाठी तुमच्या लक्षात असेल, पण मी वारंवार विसरतो त्याच्यामुळे मला उजळणी करून घ्यावी लागते की काय नेमका विषय सुरू होता. आणि मागच्याला आपण एक आचार्यांनी जी एक मार्मिकता सांगितली होती. कारण अनन्य भक्ती आता खूप वेळा आपण ऐकलेलं असतं की अनन्य भक्ती हा शब्द काही आपल्याला नवीन नाही खरं सांगायचं तर. आपण सगळे अभ्यासकच आहोत. पण असं जरी असलं तरी आपल्या मनामध्ये काही कल्पना असतात. एखादं संज्ञा आपण जेव्हा ऐकतो, बऱ्याच वेळेला असाही विचार येऊन जातो, की मला नाहीये एवढं भगवंताचं प्रेम अजून लाभलेलं. म्हणजे मी अनन्य भक्त नाही हे प्रामाणिक साधकाला जाणवत असतं. मग माझं काम होणार नाही का? तर त्याच्यासाठी हे आचार्यांनी जे स्पष्टीकरण दिलंय मी बोललो ते फार महत्वाचं आहे. कारण प्रत्येकालाच प्रेमलक्षणा भक्ती जमते असं नाही. अ, भक्ती याचा अर्थ प्रेम असा होतो, हे निश्चित. आणि प्रेम कशावरती? तर प्रेम भगवंतावरती. आता त्याला तुम्ही भगवंत म्हणा, तुम्ही त्याला परमात्मा म्हणा, तुम्ही त्याला आत्मस्वरूप म्हणा, तुम्ही त्याला ब्रह्मतत्व म्हणा इत्यादी.
आणि प्रेमाच्या अभिव्यक्ती वेगवेगळ्या असू शकतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे भक्त्या लभ्यः तू अनन्यया याच्यावर भाष्य करताना आचार्य म्हणतात, ज्ञानलक्षणया आत्मविषयया. अनन्यया म्हणजे काय? अन्य कोणीही प्रेमाचा आता विषय नाही. त्यातली मार्मिकता समजून घ्यायची आहे. कारण मला जर हे हवं असेल, काय? हे जे परमधाम आहे, ही जी परमगती आहे, ज्याला अव्यक्त म्हटलं जात आहे, ज्याला अक्षर म्हटलं जात आहे, अशा तत्त्वाची प्राप्ती मला याच जन्मात हवी असेल, महत्त्वाचा विषय. याच जन्मात. ज्याचा असा आग्रह नाहीये, त्यांनी काय करावं आपला प्रश्न नाही. आपल्या चिंतनाचा तो विषय नाही. कारण मग परमेश्वर कधी ना कधी सर्वांवरच कृपा करणारच आहे. एका जन्मात या जीवावर सुद्धा करेल. पण माझा जो आग्रह असेल, की नाही मला या जन्मातच ती प्राप्ती हवी आहे. तर मग आपल्याला हे समजून घेणं फार गरजेचं आहे. अनन्यया म्हणजे अन्य आत्मविषयया असा जर आचार्य म्हणत असतील, तर याचा अर्थ असा आहे, की व्यवहारातलं माझं जे वाटलेलं प्रेम आहे, आता प्रत्येकाने करायचा विचार, माझं प्रेम कशा-कशामध्ये वाटलेलं आहे. कोणकोणत्या विषयांमध्ये, कोणकोणत्या व्यक्तींमध्ये, कोणकोणत्या वस्तूंमध्ये माझं प्रेम मी वाटलेलं आहे. आणि ते जितक्या जास्त प्रमाणात आणि जितक्या जास्त गोष्टींमध्ये विभागलेलं असेल, तितकं मी अनन्य या निकषामध्ये बसत नाही. पण आचार्य म्हणतात आहे अनन्य याचा अर्थ आत्मविषय या. प्रेमाचा विषय फक्त एकच असला पाहिजे, तो म्हणजे भगवंत. आणि हे झालं थोडंसं पुन्हा प्रेमलक्षणा भक्तीचं वर्णन. म्हणून आचार्य तिथे आपल्याला एका विशेषणाचं पण स्मरण करून देतात आहे. ज्ञानलक्षणया. म्हणजे काय, की माझ्या प्रेमाचा विषय आता फक्त माझं स्वरूप हेच असलं पाहिजे. ज्याला प्रेमलक्षणा भक्ती करायची आहे, त्यांनी भगवंत करावं ना, काहीच हरकत नाही. फारच छान आहे. उलट एका दृष्टीने सोपं आहे ते थोडं. पण मुद्दा हा मी मांडण्याचा प्रयत्न करतोय, की जर मला या आयुष्यामध्ये पुन्हा संसाराकडे परतावं लागत नाही अशी जी परमगती आहे, ती मला जर प्राप्त करायची असेल, तो आनंद मला भोगायचा असेल, हेची देही, हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, हे ध्येय माझ्यासमोर असेल, तर मी ज्ञानलक्षण या आत्मविषय याच्यात कसा बसेन हे प्रत्येक साधकाने त्याचा विचार केला पाहिजे. आणि मी जसं म्हणालो, की भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम ज्या गोष्टीचं असतं त्याचं विस्मरण आपल्याला होऊ शकत नाही. ही आहे त्याची मार्मिकता. आणि ज्याचं विस्मरण मला होतं आणि झालं तरी हरकत नसते माझी. पहा कशी गंमत आहे पहा. झालं तरी हरकत नसते. मग तो प्रेमाचा विषयच नाहीये. ते तोंड दाखलं प्रेम ज्याला म्हणतात किंवा बौद्धिक पातळीवरती स्वीकारलेलं प्रेम. कारण अजूनही माझा खरा प्रेमाचे वाटेकरी बाहेरच आहेत. व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती. त्यांचं प्रेम आहे, पण अखंड 24 तास मी त्यांच्याच चिंतनामध्ये असतो. त्यात कुठे जमलं तर थोडंफार साधनेच्या नावाने डॉक्टर काका म्हणतात तसं कुडबुड करतो मी काहीतरी. नाही. अगदी अजून साध्या भाषेत बोलतो. आपण अनुसंधानाबद्दल बोलत आहोत. म्हणून परमपूज्य काका म्हणतात, अनुसंधानासारखं उत्कृष्ट साधन नाही दुसरं आणि खरंच सांगतो दुसरं साधनच नाहीये. आणि या कलियुगामध्ये जिथे आपल्याला मुळातच वेळ कमी आहे. कारण अतिशय महान उद्योग माझ्या पाठीमागे असतात. तिथे बैठकीच्या साधनेला फारसा वेळ आपल्याला मिळू शकत नाही. जो काही मिळतो त्याचा आपण प्रामाणिकपणे उपयोग करतो, असं गृहीत धरून मी बोलतोय. ते केल्यानंतर सुद्धा एक मर्यादाच पडते शेवटी त्याला. मग उरलेला जो वेळ आहे, ज्याला परमपूज्य काका आमूलाग्र जीवन पद्धतीमध्ये बदल करून घेणं म्हणतात. नवीन घडी बसवून घेणं म्हणतात. हा तिकडे जाण्याचा मार्ग आहे.
आणि मग नारद भक्तिसूत्र भक्तीच्या भाषेत तेच सांगतं, अन्याश्रयाणाम त्यागः किंवा तद्विस्मरणे परमव्याकुलता. कारण खरं जर प्रेम असेल, अखंड अनुसंधान. मग ते ज्ञानलक्षणं असो का प्रेमलक्षणं असो. प्रेमलक्षणं असेल ना, ते सगळं सांगावंच लागत नाही त्याला किंवा तिला. इतकं प्रेम असतं भगवंतावरती, की त्यांना सुचतच नाही दुसरं काही. एवढे भाग्यवंत आपण नाही. त्यामुळे आपल्याला कृत्रिमतेनेच हे साधन करावं लागणार आहे. अखंड स्वतःला बजावत राहावं लागणार आहे. अखंड स्वतःला सारखं ते संगीताच्या भाषेत मी बोलतो तसं समेवरती आणावं लागणार. शुद्ध मराठीत यू हॅव टू बी सेंटर्ड ऑल द टाईम. थोड्याशा प्रापंचिक ताना माराव्या लागतील. कारण शेवटी आपण प्रापंचिक आहोत. कर्तव्य आहेत, कर्म करावी लागतात. त्या दृष्टीने थोडंसं अंतःकरण बाहेर जातं, जावं लागतं. पण ताबडतोब तेवढं झालं, की ताबडतोब अंतर्निष्ठ. ताबडतोब. अशा जेव्हा मी अंतर्निष्ठेच्या चोरट्या धावा काढत राहीन, तेव्हा माझा पारमार्थिक धावफलक हलता राहू शकतो. दृष्टांत बोलता-बोलता डोक्यात आला. आणि आपण नाहीतर फक्त षटकार आणि चौकाराची वाट बघत बसतो, जे तेही आपल्याला कधी जमत नाही. कारण आपली व्यस्तताच एवढी आहे बाकीच्या आयुष्यातली. मुद्दा हा अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले याच करता समर्थ म्हणतात. अखंड, अखंड, अखंड सावध, साक्षेपी आणि दक्ष. त्या तात्काळची मोक्ष हेच तर समर्थ सांगतात आहे. तर ही मार्मिकता पुन्हा एकदा आपण स्मरणात घेतली. आपला अभ्यास झाला होता खरं मागच्या वेळेला त्याचा अभ्यास करून. आणि माऊलींनी मग याचं सगळ्याचं वर्णन केलं, त्या अक्षरशः ब्रह्मतत्वाचं, ज्याला पुरुष, कारण श्लोकातच वर्णन आहे, पुरुषः स परः पार्थ. तर या पुरुष शब्दावर माऊली भाष्य करते आणि त्याच्या अनेक व्युत्पत्ती आहेत. त्यातली पुरे शेते इति पुरुषः अशी व्युत्पत्ती आपण मागच्याला बघितली, की पुरे शेते म्हणजे हे जे एक नगर आहे, नवद्वारे, मागच्याला मी 10 म्हणालो होतो. 9 द्वार. 9 द्वार असलेल्या हा देह, ही नगरी, त्याच्यात जणू झोपलेला आहे तो. पुरेश येते, इति पुरुषा म्हणून त्याला पुरुष म्हणतात. आणि झोपलेला आहे असं का म्हटलं? तर झोपलेला आहे हे अलंकारिक वर्णन आहे. जसं झोपलेला मनुष्य काहीही करत नाही आणि काहीही करवीत नाही, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्याला नेहमी पुरुष येते असं जे म्हटलं जातं, झोपलेला का म्हणतात? ते या दृष्टीने म्हणतात. आणि ही व्युत्पत्ती जी आहे, पुरेश येते ती पुरुषा, ती आपण बघत होतो. माऊलींचं ते सगळं वर्णन आपण मागच्या वेळेला बघितलं. 187 मध्ये माऊली म्हणतात, "हे देहक्रिया आघवी न करिता होय बरवी, जैसा न चलवितेने रवी लोक चाले." ही सर्व देहाच्या क्रिया परमात्म्याने न करविता देखील यथायोग्य होत राहतात. आपल्याला असं वाटू शकतं ना, की आपण अनंत क्रिया करतो सर्वजण. सर्व जीव, सृष्टी अनंत क्रिया अखंड करत असते. तर आपल्याला असं वाटू शकतं, की आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे असं आपण ऐकलेलं असतं. काही ओव्याही आपल्याला पाठ असतात. हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम वगैरे, वगैरे. कुठेतरी मनामध्ये असा विचार राहून जाऊ शकतो, की तोच हे सगळं करतो आहे. आता ईश्वर रूपाने तो करवून घेतो ही गोष्ट वेगळी आहे. पण इथे ईश्वर रूपाचं वर्णन सुरूच नाहीये. इथे ब्रह्मरूपाचं वर्णन सुरू आहे. सांगणं काय सुरू आहे? ना तो काही करत, ना तो काही करवीत. कशाप्रमाणे? सूर्याप्रमाणे. सूर्याच्या प्रकाशात आपण अखंड व्यवहार करत असतो, पण त्याच्यामध्ये सूर्याचा किती सहभाग असतो? काहीच नाही. पण सूर्याशिवाय जसं ते व्यवहार शक्य होत नाही, तसं ह्याच्याशिवाय हे व्यवहार शक्य होत नाही. एवढं मात्र निश्चित. आणि 188 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली म्हणते, की त्याप्रमाणे निष्क्रिय असा हा परमात्मा शरीरात जणू झोपी गेल्यासारखा आहे. म्हणून ज्याला पुरुष असे म्हणतात. अर्जुना हे लक्षात घे. पुरुष, पुरे शेते.
आता आजच्या अभ्यासाकडे वळू. 189 क्रमांकाची ओवी. आणि प्रकृती पतिव्रते पहुडला एक पत्नी व्रते, येणेही कारणे जयाते पुरुष म्हणूये. आता मागच्याला आपण इथेच येऊन थांबलो होतो, की पुरुष या शब्दाचं मौलींनी 2 प्रकारच्या व्युत्पत्ती सांगितल्या. त्यातली एक मागच्याला बघितली. आता दुसरी पुढे येते आपल्या या ओळीच्या माध्यमातून. अर्थ वाचतो, की आणि हा परमात्मा एक पत्नी व्रताने प्रकृतीरूपी पतिव्रतेसह विश्वाच्या शय्येवर शयन केलेला आहे. आणि प्रकृती पतिव्रते पहुडला एक पत्नीव्रते. या कारणानेही ज्याला पुरुष असे म्हणता येते. आता इथे प्रकृतीचा स्वीकार आहे, म्हणजे इथे आता काय ईश्वराचं वर्णन सुरू झालेलं आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो, मगाशीचं ते पुरेसे ते ब्रह्मतत्वाचं वर्णन. प्रकृतीचं वर्णन. प्रकृतीचं स्वीकार म्हणून ईश्वराचं वर्णन. तर या कारणाने ज्याला पुरुष असे म्हणता येते. 188 क्रमांकाच्या ओवीत म्हणजे मागच्याच ओवीमध्ये, पुरे शेते इति पुरुषः, या नवद्वार असलेल्या देहनगरात शयन करतो म्हणून त्याला पुरुष म्हणतात. हा योगिक अर्थ सांगितला आहे असं महाराज म्हणतात. आणि प्रस्तुत ओवीत पुरुषत्वात पुरुषः, म्हणजे त्याचे ठिकाणी पुरुषत्व असल्यामुळे तो पुरुष आहे, हा पुल्लिंगी भाव. पुल्लिंगी भाव कशामुळे आला, तर प्रकृती पतिव्रते पहुडला या वाक्याने तो ध्वनित केला आहे. कारण त्याच्या प्रकृती नावाची पत्नी जणू काही त्याचीच अर्धांगिनी, अंगभूत आहे ना शक्ती त्याच्या, ही गृहीत धरल्यामुळे तिथे पुरुष भाव कल्पिला. आणि म्हणून त्याला पुरुषत्वात पुरुषा, म्हणजे पुरे शेते ही सप्तमी विभक्ती आहे. आणि पुरुषत्वात पुरुष ही पंचमी विभक्ती आहे. भाव बदलला, वर्णन तेच सांगणं सुरू आहे. इथे फक्त प्रकृतीचा आता विचार करत असल्यामुळे आणि तिथे पती पत्नी हा अर्थ तिथे ध्वनित होतो. आणि पुढे महाराज म्हणतात आहे, की पहिल्या अर्थामध्ये पुरुषाची व्यष्टी उपाधी आणि दुसऱ्या अर्थात समष्टी उपाधी सांगितली आहे. म्हणजे काय, मगाशीची जी उभी होती 188 क्रमांकाची, त्याच्यामध्ये आपल्या देहाचं विचार करून मांडणी करत होते. म्हणून आपल्या देहामध्ये जो काही करत नाही, करवीत नाही, वगैरे वगैरे असं वर्णन होतं. त्याला व्यष्टी म्हणतात. आणि आता इथे आता समष्टीचा विचार आहे. आणि म्हणून विश्वाच्या शय्येवर शयन केलेला विराट पुरुषाचं वर्णन आहे म्हणूया. पुरुष सूक्तामध्ये येणारं विराट, विश्व तैजस प्राज्ञ, विराट, हिरण्यगर्भ वगैरे हे सगळं जे वर्णन येतं व्यष्टीचं आणि समष्टीचं, त्या दृष्टीने उपाधी फक्त बदलली. इथे माझ्या पहिल्या याच्यात माझा देह ही उपाधी होती. आता या ओवीमध्ये हे विश्व, संपूर्ण विश्व ही त्याची उपाधी मानलेली आहे. म्हणून त्याला समष्टी असं म्हटलं. आणि आता या पुढच्या ओव्यांमध्ये, आता पुढे ज्या ओव्या येणार आहे त्याच्यामध्ये पूर्णत्वात पुरुष हा तो सर्वत्र भरलेला व्यापक असल्यामुळे पुरुष आहे. आणि हा पुरुष शब्दाचा निरुपाधिक ग्रहित धरून विवरण करतात. म्हणजे याला इथे म्हटलेलं नाहीये, पण याला शब्दच वापरायचा झाला तर पहिले व्यष्टी, मग समष्टी आणि आता परमेष्टीचं वर्णन आता पुढच्या ओव्यांमध्ये येणार आहे. पै वेदांचे बहुवसपण देखेचिना जयाचे अंगण, हे गगनाचे पांघरुण होय देखा. 190 क्रमांकाची ओळ. मौली म्हणते की वेदाची अमाप सर्वज्ञता ज्याचे अंगण देखील पाहू शकत नाही, त्याला पाहणं तर दूरच राहिलं, त्याचं अंगण देखील पाहू शकत नाही, तो हा पुरुष आकाशाचेही पांघरुण आहे असे जा. काय मौलीने वर्णन केलं. आता निरुपाधिक ब्रह्मतत्वाचं वर्णन सुरू आहे. न इति वेद थकतात, थांबतात, त्याचं अंगणी बघू शकत नाही, नाही करू शकत त्याचं वर्णन, शब्दाने वर्णन करण्यासारखंच नाही. इंद्रिय गोचर नाही इत्यादी. आणि त्याची व्यापकता किती, मौलीने दृष्टांत दिलाय गगनाचं पांघरुण. आता आपण पांघरुण घेतो, पांघरुण आपल्यापेक्षा मोठं असतं का लहान असतं, साधं गणित आहे.
पांघरून नेहमी ज्याला पांघरतं, त्याच्यापेक्षा मोठं असतं. सगळ्या बाजूनी मोठं असतं. नाहीतर त्याला पांघरून म्हणताच येणार नाही. सांगण्याचा भाव असा, एकांशे नसते ते जगत. कारण आकाश म्हणजे पोकळी, हे जे महाभूत, त्याला सापेक्षता आहे. कशाची? या जगताची. या जगतापुरतंच ते मर्यादित आहे. पण ज्या ब्रह्मतत्वाचं वर्णन सुरू आहे, ते जणू काही या गगनाचं ते पांघरूण आहे. त्याच्यावर ते पांघरूण घालू शकेल इतकं ते व्यापक आहे, इतकं ते मोठं आहे, हे थोडक्यात सांगणं सुरू आहे. म्हणून मगाशी महाराज म्हणाले, की आता हे सर्वत्र व्यापक भरलेलं अशा निरुपाधिक म्हणजेच ब्रह्मतत्वाचं वर्णन. ऐसे जाणून योगीश्वर जया ते म्हणती परात्पर, जे अनन्य गतीचे घर किवसित ये. अशी ज्याची अगम्यता व व्यापकता जाणून याज्ञवल्क्यासारखे योगीश्वर ज्या अक्षर पुरुषाला परात्पर म्हणजे सर्व कार्याच्या पलीकडे असलेल्या, प्रकृतीच्याही पलीकडे असलेले परमधाम असे म्हणतात. जे परमधाम ज्यांना दुसरी गती नाही, अशा भक्तांचे घर शोधित येते. झालं आपलं मागच्याकडे बघून सगळं वर्णन आत्ताच. कोणत्या भक्ताचं? भक्त्या लभ्य तू अनन्यया, त्या भक्तासाठी घर शोधत येतं त्याचे. ऐसे जाणून योगीश्वर, इथे योगेश्वर शब्दाचा अर्थ त्यांनी याज्ञवल्क्यासारखे योगेश्वर असा केलेला आहे. महाराजांनी केलेला इथे अर्थ. कदाचित पुढचे जे श्लोक आहेत त्याच्यात जे वर्णन आहे ते बृहदारण्यक उपनिषदातलं असल्यामुळे त्या संदर्भाने केलं असावा. कारण नाही तर भगवान गोपालकृष्णाला योगेश्वर म्हणतात. हरकत नाही. पण योगेश्वर जे आहेत ते अक्षर पुरुषाला परात्पर, परात, जसं मगाशी पुरुषत्वात परात, पंचमी पुन्हा परात्पर, पराहून पर म्हणजे, म्हणून परात्पर शब्द तुम्ही ऐकला असेल ना अनेक वेळेला. पर आणि अपर आपल्याला माहिती असतं. त्याच्याच आधीचा अध्याय 7वा, त्याच्यातच सगळं वर्णन. माझी पराविद्या, अपराविद्या. पण या अपराविद्येच्या सापेक्षतेने तो परा शब्द येतो बरं. ययेदम धार्यते जगत, जे मागच्या अध्यायात म्हटलेलं आहे, की सर्व जगताचं धारण जी करते ती परा, ती माझी परा प्रकृती. पण ती प्रकृतीच आहे शेवटी. या पर आणि अपरच्या पलीकडे असलेलं म्हणजे याच्या कशाचीही सापेक्षता नसलेलं निरुपाधिक असं परात्पर, त्याला म्हणायचं परात्पर ब्रह्म, परमधाम, जिथे गेल्यानंतर पुन्हा परत यावं लागत नाही म्हणून असं म्हणतात, ज्याला दुसरी गती नाही, ते भक्तांचं घर शोधित येते असं माऊली म्हणते. पुन्हा अलंकारिक वर्णन सुरू आहे. पण असा जो अनन्य भक्त आहे त्याच्यासाठी हे खरंच सोपं आहे असं. याच्या आधी पण एक श्लोक आपण शिकलो होतो भगवद्गीतेमध्ये. मला अत्यंत कठीण वाटतं कारण मी अनन्य नाही ना, तीच तर समस्या आहे. मला भगवंत हवासा वाटतो, नक्कीच वाटतो. म्हणून तर आपण सर्वजण ज्ञानेश्वरी अभ्यासाला इथे जमतो, नाहीतर आपण जमलोच नसतो. भगवंत हवासा वाटतो मला, पण मला प्रपंचही हवासा वाटतो, ही माझी समस्या आहे. मला भगवंतालाही धरावसं वाटतं आणि प्रपंचही सोडवत नाही, ही माझी अवस्था आहे. मला भगवंतावरही प्रेम करावसं वाटतं, पण मला प्रपंचावरचं प्रेम कमी नाही करता येत. म्हणजे माझ्या प्रेमाचे अन्य विषय आहेत, म्हणजेच मी अनन्य नाही, ही माझी समस्या आहे. पण जेव्हा मी असा अनन्य होईन, तेव्हा अतिशय सोपं आहे. अतिशय सोपं आहे. अखंड त्या अनुसंधानात राहणं, अखंड त्या अनुसंधानात राहणं, हीच मार्मिकता आहे तुम्हाला सांगतो साधनेची. कुठलंही साधन करा तुम्ही. आणि ते कसं राहता येईल, प्रत्येकाने आपापले मार्ग शोधून काढावे. जे तनु वाचा चित्ते नाईकती दुजिये गोष्टीते, तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. जे भक्त काया वाचा मनाने
परपुरुषा वाचून दुसरी गोष्ट ऐकत नाहीत. त्यांच्या अव्यभिचारी निष्ठेचे जे सुपीक शेत आहे. काय योगायोगाने त्याच अर्थाची ओवी आली पुढे 192. असा जो अव्यभिचारी निष्ठा जपली असेल, अखंड अनुसंधान, निष्ठा एकाच ठिकाणी, प्रेम एकाच ठिकाणी. बाकी सगळं चालू आहे. व्यवहार चालू राहतील. पुन्हा आपण तेच बोलतोय. व्यवहार सुरू राहणारच आहे. देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. पण तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. हे जर मला जमलं, ही कला जर मला साधली, तर मग त्याला म्हणतात अव्यभिचारी निष्ठा. आणि अशी अव्यभिचारी निष्ठा जेव्हा असते, त्यांनी जे एक सुपीक शेत निर्माण होतं, ते म्हणजे हेच ते परमधाम. कारण माझ्या आता प्रेमाचा विषय एकच. इथे जसं माऊलीने म्हटलेलं आहे, परपुरुषा वाचून दुसरी गोष्ट ऐकतच नाही, काया वाचा मनाने. एकदा मला आठवतं परमपूज्य मंदाताईंनी फार सुंदर वर्णन केलं होतं. अगदी चपखल लागू पडतं इथे ते विचार केला तर, की बुद्धीचा विषय सुरू होता. आपली बुद्धी व्यभिचारी कशी असते, ते सांगत होत्या मंदाताई. अगदी हा शब्द आहे, अव्यभिचारी म्हटलेला आहे ना, म्हणून म्हणलं अगदी छान लागू पडतं तिथे, की आपली बुद्धी ज्याच्या अधिष्ठानावरती कार्य करते, ज्याला इथे पुरुष म्हटलेलं आहे. जो स्वतः करवीत नाही, काही करतही नाही, पण तो असल्याशिवाय बुद्धी काम करू शकत नाही. चिदाभासाच्या रूपाने आपल्याला सर्वांना शास्त्र चांगलं माहिती आहे आता. म्हणजे ज्याच्या अधिष्ठानावरती, ज्याच्या आधारावरती, ज्याच्यामुळे तिला चेतनत्व जणू काही प्राप्त होतं, जणू काही चिदाभासाच्या रूपाने, आणि ती कार्यप्रवण होते, त्या पुरुषाकडे दुर्लक्ष करून, त्याच्याकडे पाठ फिरवून ही बुद्धी म्हणजेच आत्म्याकडे पाठ फिरवून अनात्म्यावरती प्रेम करते, म्हणून तिला व्यभिचारी म्हटलेलं. परपुरुषावरती प्रेम करते. बरं, प्रेमाचा बाहेरचा विषय तरी एक असावा ना? नाही. ते सुद्धा अनेक. व्यभिचार. पहा, वेदांत शिकायला लागल्यानंतर कुठपर्यंत गाडी येते. आणि हेच इथे सांगतात आहे. मगाशी मी जे बोललो सगळं, ज्ञान लक्षण या आत्मविषय या, हे थोडंसं वर्णन कठीण कठीण वाटत असेल तर साध्या भाषेत आपण ते बोललो, अंतर्निष्ठ तुके तरले, अंतर्भ्रष्ट तुके बुडाले. हे अंतर्भ्रष्टतेचंच वर्णन आहे. फक्त बुद्धीला व्यभिचारी का म्हटलं ते मी सांगतो. आणि अशी जी बुद्धी व्यभिचारी नाही, अव्यभिचारी आहे, एकनिष्ठ आहे कोणाशी? त्या आत्मतत्वाशी, ज्याच्यामुळे तिला बुद्धीपण आलेलं आहे. ज्याच्यामुळे फार महत्वाचं आहे. कारण बुद्धिवृत्तीचं प्रकाशन तोच करतो. खूपच वेदांताची भाषा वापरायची झाली तर. ज्या ज्या बुद्धिवृत्ती आहे त्या प्रत्येकाचं प्रकाशन तो करतो. म्हणून बुद्धिवृत्ती सुद्धा कळते आपल्याला, विचार केला तर. करा, प्रकाशन करतोय याचा अर्थ तो आहे. कळते की नाही विचार करा. खूप सूक्ष्मतेत जातोय आपण. पण मुद्दा एवढाच आहे, की ज्याच्या आधारावरती जगते, ज्याच्या आधारावरती बुद्धी म्हणून कार्यप्रवण होते, त्या पुरुषाशी एकनिष्ठ न राहता, म्हणजे आत्मतत्वाशी एकनिष्ठ न राहता, म्हणजे भगवंताशी एकनिष्ठ न राहता, ती जेव्हा बाहेरच्या अनात्म गोष्टींच्या मागे धावते आणि त्यांच्यावर प्रेम करायला लागते, ती व्यभिचारी ठरते. आणि असा व्यभिचार न करणारी बुद्धी, जिला अव्यभिचारी म्हटलेलं आहे याच ओवीमध्ये, म्हणून मला हे सगळं आठवलं आता. तिच्या अशी एकनिष्ठ जी असते, त्याचं सुपीक शेत मग पिकतं. कशाचं? परमधाम. मग तर ते परमधाम घर शोधत येतं. म्हणून मग तुकाराम महाराज म्हणू शकतात, "न लगे मुक्ती धनसंपदा." इतकं प्रेम भगवंताचं. हे त्रैलोक्यची पुरुषोत्तमो, ऐसा साचा जयाचा मनोधर्म, तया आस्तिकाचा आश्रमो पांडवागा. 193 क्रमांकाची ओवी. अर्जुना, हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे, अशी ज्याच्या मनाची खरी धारणा आहे.
त्या आस्तिकाचे जे निवासस्थान आहे, जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशासी, जे गर्वरहित गुरुभक्ताचा मोठेपणा आहे, निगर्वाचे गौरव, निर्गुणाची जाणीव, माऊलींचे शब्द पहा, जे गुणातीताची समजूत आहे, सुखाची राणी, जे आशारहितांकरता सुखाचे राज्य आहे, निराशासी, निराश म्हणजे उदासीन, उदासीन म्हणजे उद आस आहे. आपल्या सगळ्यांना पाठ आहेत, सगळ्या व्याख्या. म्हणून त्याला इथे म्हटलेलंच आहे, आशारहित. काय माऊली वर्णन करतात आहे? हे जे त्रैलोक्य आहे, हे त्रैलोक्यच ज्याला पुरुषोत्तम होत. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता. आता गंमत पहा कशी आहे. 15व्या श्लोकामध्ये याच संसाराला दुःखालयम अशाश्वतम म्हटलं हो. भगवंतांनीच म्हटलं. श्लोकातच आहे, दुःखालयम अशाश्वतम. बरं, माऊलींनी सुद्धा त्याच्यावर भाष्य करताना, म्हणजे आपल्या देहाचं वर्णन करताना त्याला कुकर्माचं फळ म्हटलं, व्यामोह केवळ म्हटलं, क्लेश तरुंची वाडी म्हटलं, व्याघ्राचे क्षेत्र म्हटलं. हे ज्याच्या लक्षात असेल त्याच्याच लक्षात असेल. कारण तो 15वा श्लोक होता ना, आपला 22वा श्लोक आहे. आपला काय संबंध 15व्याशी? गमतीचा भाग सोडून देऊ. मुद्दा हा की अहो 5 श्लोकापूर्वी, 5-6 श्लोक पूर्वी याच संसाराचं वर्णन हे दुःखालयम अशाश्वतम करत होते आणि आता हेच म्हणतात आहे काय, हे त्रैलोक्य म्हणजे काय, जणू काही पुरुषोत्तम आहे. ते लक्षात आलं पाहिजे. हे वर्णन कुणाचं आहे? त्याची उत्तर पुढच्या 2-3 ओळींमध्ये आपल्याला मिळतील. जाऊया पुढे. पुढची ओवी 195. जे संतया वाढिले ताट, जे अचिंता अनाथाचे मायपोट, भक्तासी उजू वाट जया गावा. जे संतुष्ट लोकांकरता वाढलेले ताट आहे. पुन्हा या त्रैलोक्याचंच वर्णन सुरू आहे. काय आहे त्रैलोक्य? जणू काही संतुष्ट लोकांकरता वाढलेले ताट. जे चिंतारहित अनाथ जीवांचे मायपोट आहे आणि भक्तांकरता ज्या गावाची वाट सरळ. पुढे माऊली म्हणते की 196 क्रमांकाची ओवी की हे एकैक सांगोनी वाया, काय फार करू धनंजया. पै गेलिया जया ठाया, तो ठावोची होई. अर्जुना, ही एक गोष्ट सांगून निष्कारण विस्तार का करू? थोडक्यात सांगतो, ज्या परमधामाला गेल्यानंतर तो जाणारा ते स्थानच होतो. हे महत्वाचं आहे, कारण पुन्हा शेवटी दृष्टांत आहे ना, एकदिशी ठरतो. कारण जाण्याचं स्थान म्हणजे गंतव्यस्थान असा विचार केल्यावर आता मी समजा, आता माझं गंतव्यस्थान समजा जायचं आहे मला कुठेतरी, मुंबईला जायचं. तर मी मुंबईला गेल्यानंतर मी म्हणजे मुंबई होत नाही. मुंबई नेहमी माझ्यापासून वेगळीच राहते. तसं हे नाहीये. म्हणून सांगतात आहे, की तो जाणारा ते स्थानच तो होतो. हा फरक आहे या 2 मध्ये. आपण ज्या परमधामाबद्दल बोलतो आहोत. त्याचा दृष्टांत देतात, हिवाचिया झुळुका जैसे हिवची पडे उष्णोदका, का सामोरा झालिया अर्का तमची प्रकाश होय. जसे थंडीच्या लहरीने तापलेल्या पाण्यावर थंडीच पडते व तापलेले पाणी थंड होते, किंवा सूर्याच्या समोर आल्यानंतर अंधकारच प्रकाश होतो. आता पहा, मी मगाशी हे सगळं वर्णन केलं, त्याचं उत्तर आता या दृष्टांतामध्ये लपलेलं आहे. काय म्हणताय माऊली? सूर्याच्या समोर समजा अंधार आला. कल्पना आहे. शक्यच नाही, आपल्याला माहिती आहे. का? कारण तो अंधारच प्रकाश होतो किंवा सूर्य उगवतो. तेव्हा अंधार असा पळून जातो. आपल्याला अंधार असा जाताना दिसतो आणि इकडनं सूर्य येतोय, प्रकाश येतोय. असं काही होतं का? नाही. जो अंधाराने भरलेले जग असतं, तेच जग परावर्तित होतं म्हणूया प्रकाशामध्ये. मग तेच सांगणं चालू आहे. तैसा संसार जया गावा, गेला साता पांडवा, होऊन ठाके आघवा मोक्षाचाची. 198 क्रमांकाची ओवी की अर्जुना, त्याप्रमाणे हा दुःखरूप संसार ज्या परमधामरूपी गावाला गेला असता संपूर्ण मोक्षरूपच, सुखरूपच होऊन राहतो. आला आता उत्तर आपल्या प्रश्नाचं.
कारण मी जरी विसरलो असलो, तरी माऊलींच्या लक्षात आहे, की मी स्वतःच याला दुःखरूप म्हटलं होतं 5-6 श्लोकांपूर्वी. माऊली नाही विसरत कधी. माऊली कसे विसरतात? मी विसरू शकतो. म्हणून माऊलींनी ते स्पष्ट म्हटलं, "हा दुःखरूप संसार." हो, ज्याला मी दुःखरूप म्हटलं. कोणासाठी? ते माझ्याकडे बघून. पण आता ज्याचं वर्णन करतात आहे, तो याच संसारात राहतोय. पण ह्या संसाराचं काय झालं त्याच्यासाठी हा दुःखरूप संसार परमधामरूपी गावाला गेला. त्यामुळे संपूर्ण मोक्षरूप, सुखरूपच होऊन राहतो. म्हणून याच संसारात राहून आणि व्यावहारिक दृष्टीने माझ्यापेक्षा कितीतरी गोष्टी आयुष्यात कमी असून तुकाराम महाराज आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे म्हणतात. आणि मला इथे सो कॉल्ड शुद्ध मराठीत इतकी सुख मी उपभोगत असूनही, इतकं सगळं व्यवस्थित छान चालत असूनही, मी दुःखाने अखंड विव्हळत असतो. म्हणून माझं वर्णन, माझ्या दृष्टीने जो संसार मला दिसतो, ते दुःखालयम अशाश्वतम. ते माझं वर्णन. हे तुकाराम महाराजांचं वर्णन आहे. कारण ते परमधाम त्यांना प्राप्त झालेलं आहे. विठ्ठलाची, पांडुरंगाची प्राप्ती झालेली आहे. म्हणून ते इतकं सगळं, किती सगळं आपल्या सगळ्यांना त्यांचं चरित्र माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. इतकी प्रचंड दरी पडते. म्हणजे याच्यातनं इतकं छान आपल्याला शिकायला मिळत आहे, की याचा एक अजून होणारा परिणाम, इम्प्लिकेशन शुद्ध मराठीत असं आहे, परिस्थिती नाही बदलणार आहे. जग बदलणार नाहीये. ते माझ्या प्रारब्धाने मला जितकं, जसं, जेवढं आणि जेव्हा भोग आणून द्यायचे आहेत, ते देणारच आहे. ते संतांनाही सोडत नाही, इतकं प्रारब्ध बलवत्तर असतं. ते देहाला धरून असतं. देह प्राप्त झालेला आहे का? कोणी नाही म्हणत असेल, तर त्याला नमस्कार आहे आपला. होयच म्हणावं लागतं ना सगळ्यांना. याचा अर्थ प्रारब्ध आहे. ते आपल्याला कळत नाही एवढाच प्रश्न आहे फक्त. म्हणून तर त्याला अदृष्ट असं म्हणतात. दृष्ट नाहीये ते, मान्य. त्यामुळे परमार्थाला मी लागलो आणि मला व्यावहारिक माझी प्रगती व्हावी, चुकलं. गणितच चुकलं. ते प्रारब्धाने जेव्हा, जसं, जेवढं, ते मगाशी बोललो मी सगळी यादी ती. मग बदलणार काय आहे? तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. भगवद्गीता. हा जो त्या भोगाशी मी माझा संयोग करून घेतलेला आहे. सुख असो किंवा दुःख असो, संयोग तो संयोगच आहे. त्याचा वियोग आता झालेला आहे. त्यामुळे आता डॉक्टर काका, काही झालं, घडलं रामकृष्ण हरी, नाही घडलं रामकृष्ण हरी. कारण त्याच्याशी आता त्या सुख-दुःखाशी माझा संयोगच नाहीये आता. त्यामुळे ना मी संतोषाला पावतो, ना मी विषादाला पावतो. सुख-दुःख कळतात मला, पण सुखाचं रूपांतर संतोषात होत नाही. दुःखाचं रूपांतर विषादामध्ये होत नाही. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, हे ते परमधाम आहे. हे जर मला हवं असेल, पुन्हा सांगतो, या आयुष्यामध्ये, तर आपली बुद्धी अव्यभिचारीच व्हावी लागते. त्याला दुसरा उपाय नाही. तरी अग्नी माझी आले, माऊली अजून पुढे दृष्टांत देते. परी अग्नी माझी आले, जैसे इंधनाची अग्नी झाले. पाठी न निवडेची काही केले काष्ठपण. जसे अग्नीच्या कक्षेत आलेले लाकूड अग्नीच झालेले असते. नंतर त्याचा लाकूडपणा कोणतेही प्रयत्न केले तरी वेगळा होतच नाही. दृष्टांत देते माऊली. एकदा परमधाम प्राप्त झाल्यानंतर संसाररूपी काष्ठ त्या अग्नीत जरी टाकलं, स्वाहा. मग ते सुखरूपी लाकूड असो का दुःखरूपी लाकूड असो, सगळ्याचा स्वाहा. ना तरी साखरेचा मागवता, बुद्धिमंतपणे ही करिता, परी ऊस नव्हे पांडुसुता जिया परे. किंवा अर्जुना, मोठ्या बुद्धिमान माणसानेही प्रयत्न केला तरी सुद्धा साखरेचा परत ऊस जसा होत नाही. काय सांगणं चालू आहे थोडक्यामध्ये? यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जसं साखरेचा पुन्हा ऊस करता येत नाही, होत नाही. किंवा पुढे अजून एक 2 दृष्टांत माऊली देत आहेत, की लोहाचे कणक जाहले.
हे एके परिसेची केले, आता आणिक कैचे ते गेले लोहत्व आणि. लोखंडाचे सोने झाले, तेव्हा हे काम एका परिसाने केलेले असते. परंतु आता तो गेलेला लोखंडपणा दुसरा कोण कसा परत आणू शकेल? असं वर्णन आहे आपण वाचल्याला मिळत नाही कुठे, की त्या सोन्याचं पुन्हा लोखंड केलं. नाही, होऊ नाही शकत. म्हणून तूप होऊनिया मागवते, जेवी दूधपणा न येची निरुते, तेवी पावोनिया जया ते पुनरावृत्ती नाही. अजून एक दृष्टांत. म्हणून तूप झाल्यानंतर परत जसा दूधपणा येत नाही, हे जसे त्रैकालिक सत्य आहे, त्याप्रमाणे ज्या परमधामाला प्राप्त झाल्यानंतर जन्म मरणांची पुनरावृत्ती नाही. आणि हे तर पुन्हा जन्म मृत्यूच्या पुनरावृत्तीबद्दल बोलतात आहे, म्हणजे मृत्यूनंतरच्या गतीबद्दल बोलतात आहे. आपण तर बोलतो आहे, हेची देई हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. अखंड आनंद आनंद आणि आनंद. ते माझे परम साचोकारे निजधाम, हे अंतुवट तुझ वर्म दाविजत असे. 203 क्रमांकाची ओवी. ते माझे श्रेष्ठ आणि सत्य निजधाम आहे, हे तुला अंतरातील वर्म दाखवित आहे. मौली त्याला अंतरातील वर्म सांगते, की असं एकमेव एकच ते आहे, एकच धाम ते आहे, दुसरं नाहीच. कारण ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्ती अर्जुन. खूप अभ्यास केला आपण त्याचा. तिथपर्यंत पुनरावृत्ती आहे. एकच धाम, एकच गती, ज्याला परमगती म्हणतात, त्याला श्रुती परमगती म्हणतात, असं आपण श्रुती-स्मृती, की इथून पुन्हा आता परतावं लागत नाही. तर देहपतनानंतर विदेहमुक्ती, आणि देह असेच तोवर आनंदाचे डोही, आनंद तरंग, जीवनमुक्ती. हे वर्म मी तुला दाखवित आहे, असं इथे माऊली म्हणते. 203 क्रमांकाची शेवटची उभी होती या 2 श्लोकांवरची. आपल्याकडे थोडा वेळ आहे, पुढच्या श्लोकाकडे जाऊया. श्लोक क्रमांक 23 पुढे येतोय. आता हे सगळं वर्णन आपण बघितलं. अव्यक्त अक्षर याचं वर्णन, परमगतीचं वर्णन आणि त्याच्या व्यापकतेचं वर्णन, सर्व भूते त्याच्या अंतर्भूत आहेत वगैरे. तो परमपुरुष अनन्य भक्तीने प्राप्त केला जातो, तिथे गेल्यानंतर पुन्हा पुनरावृत्ती नाही, इत्यादी इत्यादी. हे सगळं वर्णन आपण ऐकलं. आता पुढच्या श्लोकाची त्याची संगती लावायची आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये अनावृत्तीचं वर्णन येणार. अनावृत्ती आणि आवृत्ती दोन्ही. अनावृत्ती शब्द आपल्याला फारसा माहिती नसतो. अनावृत्ती याचा अर्थ पुन्हा ज्याला पुनरावृत्ती नाही असं, त्याच्या उलट. आणि आवृत्ती म्हणजे पुनरावृत्ती. थोडक्यामध्ये बोलायचं झालं तर पुनरावृत्ती नाही असं ते परमधाम भगवंताचं, याचं वर्णन करून झाल्यानंतर मग ज्या गोष्टीमुळे पुनरावृत्ती आहे, आत्ताची भाषा वापरून म्हणजे सोपं जाईल नवीन शब्द आणण्यापेक्षा, अनावृत्ती वगैरे, त्याचं वर्णन पुढे येत आहे. मग हे करण्याचं कारण काय? आता परमधामाचं वर्णन झालं सगळं करून, पुनरावृत्ती तिथे नाही हे कळलं आपल्याला. मग ज्या मार्गाने पुनरावृत्ती आहे त्याचं वर्णन कशासाठी, पुनरावृत्तीचं मार्ग वर्णन कशासाठी? तर संतांची चरण पुन्हा धरायचे. आपण धरूया. आचार्य आपल्याला सांगतात आहे, की अनावृत्ती मार्गाची स्तुती करण्यासाठी. कशासाठी आहे? अनावृत्ती म्हणजेच या परमधामाची, की जिथे गेल्यानंतर परत यावं लागत नाही, याची स्तुती करण्यासाठी, म्हणून त्या मार्गाचं वर्णन आता करतात आहेत. हे याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे सांगून, हे दाखवून देण्यासाठी. त्याच्यासाठी वर्णन आपल्या पुढे येत आहे. मी श्लोक वाचतो. यत्र काले त्वनावृत्ती मावृत्तीं चैव योगिनः, प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. यत्र काले त्वनावृत्तीं मावृत्तीं चैव योगिनः. पदच्छेदासह वाचतो. यत्र काले तु अनावृत्तीं आवृत्तीं च एव योगिनः, प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. हा झाला पदच्छेद. त्याचा आपण अन्वय बघूया.
अर्जुना म्हणजे भरतर्षभ. इथे जो भरतर्षभ शब्द आलेला आहे म्हणजे अर्जुना. ज्या म्हणजे यत्र, काळात म्हणजे काले, गेलेले म्हणजे प्रयाताः आणि योगी म्हणजे योगिनः. म्हणजे काय झालं? भरतर्षभ यत्र काले प्रयाताः योगिनः. अनावृत्तीला म्हणजे अनावृत्ती आणि अनावृत्ती म्हणजेच मोक्षाला. आणि म्हणजे च आणि आवृत्तीला म्हणजे आवृत्ती म्हणजे संसाराला प्राप्त होतात म्हणजे यांती. तो म्हणजे तम, काल म्हणजे कालम, तुला सांगतो म्हणजे वक्ष्यामी. वक्ष्यामी म्हणजे मी तुला आता सांगतो. भगवंत बोलतात ना, अहम या दृष्टीने बोलतात आहे. अहम खादामी, अहम पठामी. संस्कृत थोडंसं येतं आपल्या सगळ्यांना. वक्ष्यामी, मी आता तुला सांगतो. काय सांगतो? पुन्हा एकदा सरळ अर्थ वाचूया. अर्जुना, ज्या काळात गेलेले योगी अनावृत्तीला म्हणजे मोक्षाला आणि आवृत्तीला म्हणजे संसाराला प्राप्त होतात. तो काल तुला सांगतो, असं भगवंत म्हणतात. थोडक्यात पुन्हा अनावृत्ती आणि आवृत्ती असे 2 शब्द आपल्यासमोर आहेत. आवृत्ती म्हणजे पुनरावृत्ती मी जसं म्हणालो. आवृत्ती तर माहिती आहे एखाद्या गोष्टीची आपण आवृत्ती करतो म्हणजे काय वारंवार, वारंवार नामस्मरण समजा नामाची आवृत्ती. आवृत्ती म्हणजे पुन्हा संसाराला प्राप्त होणं, अनावृत्ती म्हणजे मोक्षाला प्राप्त होणं. तर ज्या काळात गेलेले योगी, इथे काल शब्द आता आलेला आहे. योगी शब्द आहेच, पण ज्या काळात गेलेले योगी, ह्या 2 पैकी एका मार्गाला प्राप्त होतात. एक तर अनावृत्ती म्हणजे मोक्ष आणि दुसरा आवृत्ती म्हणजे पुन्हा संसाराला फिरून प्राप्त होणे. तो काल तुला सांगतो म्हणजे त्या काळाबद्दल मी तुला सांगतो. असा या श्लोकाचा अर्थ. आता इथे योगिनः म्हटलेलं मी असं म्हणालो, की योगी शब्द आहेच इथे ठेवलेला. फक्त असं वाटू शकतं, की बाबा इकडे योगी पण म्हणतात आणि इकडे मोक्षाला प्राप्त न झालेले, म्हणजेच त्या आवृत्तीच्या मार्गाला गेलेले, जे संसाराला फिरून प्राप्त होतात. असा येऊ शकतो विचार. त्याचं स्पष्टीकरण आचार्यांनी एक सुतोवाच करून ठेवलंय, ते वाचूया. योगिनः कर्मिणः च उच्यन्ते. कर्मिणः तु गुणतः. असं आचार्यांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे, की आणि पुढे हे पण म्हणतात, की कर्मयोगेन योगिनाम इति विशेषणात योगिनः. म्हणजे काय? तर इथे योगिनः हा जो शब्द वापरलेला आहे बहुवचनी, त्याच्यामध्ये कर्म करणाऱ्या कर्मी लोकांचाही योगी म्हणून समावेश केलेला आहे. कशावरून? तर कर्मयोगेन तिसरा अध्याय आठवत असेल तर. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. आहे की नाही त्याचा उल्लेख? आचार्यांनी लगेच स्पष्टीकरण दिलं. का? योगिनामध्ये कर्मयोग्यांचाही समावेश का आहे? तर कर्मयोग्यांनाही योगी म्हणतात. कर्म करणाऱ्यांना योगी म्हणतात. म्हणून कर्मयोगेन योगिनाम हे त्यांचं विशेषण आहे आणि ते गुणविशेषण आहे. कारण ते कर्म करतात. त्या गुणामुळे त्यांना म्हटलेलं आहे आणि या सर्वांचा समावेश योगिनः शब्दामध्ये आहे. आता हे स्पष्टीकरण आचार्यांनी इथे का दिलं? याचं उत्तर आपल्याला पुढच्या काही श्लोकांमध्ये मिळणार आहे. पण आत्ता एवढंच आपण समजून घेऊया, की योगिनावरती भाष्य आचार्यांचं तसं आहे. पुढचे जे श्लोक आपण जेव्हा घेऊ, तेव्हा लक्षात येईल. कारण इथे जे अनावृत्ती आणि आवृत्तीचं वर्णन सुरू आहे. कारण कर्म करणारे कर्मी, इथे कर्मयोगी म्हणण्यापेक्षा कर्मी हा जास्त अर्थ अभिप्रेत आहे. आता कशा प्रकारची कर्म, हाच तर तो विषय आहे, जो पुढच्या श्लोकांमध्ये येणार आहे. पण आपण आत्ता या श्लोकाचा विचार करू, याच्यावरच्या ओव्या उरलेल्या वेळेत बघूया. देवीची आणिकेही एके प्रकारे, हे जाणता आहे सोपारे, तरी देह सांडितेनी अवसरे, जेथे मिळती योग. त्याप्रमाणे आणखी एका प्रकाराने हे निजधामाचे स्वरूप जाणण्यास सोपे आहे. तरी तो प्रकार असा आहे की देह सोडण्याच्या शुद्ध कालाच्या प्रभावाने योगीजन ज्या निजधामात एकरूप होतात, तेथून ते संसाराकडे परतत नाहीत. माऊलींचं भाष्य. माऊलींनी थोडेसे वेगळे अर्थ केले आहे. ते आपण हळू अभ्यासामध्ये बघणार आहोत. माऊली म्हणते, की अजून एक प्रकारचं
अजून एक प्रकार आहे ज्याने निजधामाला जाता येतं. कोणता? तर देह सोडण्याच्या शुद्ध कालाच्या प्रभावाने. शुद्ध काल असला पाहिजे. आता शुद्ध कालाची व्याख्या माऊलींची काय आहे ते आपण बघूया पुढच्या ओव्यांमध्ये. त्याच्या प्रभावाने हे योगीजन काय होतात? या निजधामाला एकरूप होतात. म्हणजेच पुन्हा ते संसाराकडे परतत नाही. अथवा अवचटे ऐसे घडे, जे अनवसरे देह सांडे, तरी माघवते येणे घडे देहासीची. अथवा कदाचित असे घडेल, की जे योगी अयोग्य वेळी देहाला सोडतात, त्यांना पुन्हा देहाला येणे घडते. हाच तर विषय आहे ना या श्लोकाचा. 2 मार्ग सांगितलेले आहेत. आता इथे मार्ग म्हणण्यापेक्षा इथे काल म्हटला जातोय. काय म्हटलेलं मागच्या ओवीमध्ये? शुद्ध काल. इथे अयोग्य वेळ म्हणजे अशुद्ध काळ. अशुद्ध काळी जर त्यांनी देह सोडला त्या योग्यानी, तर त्याला पुन्हा यावं लागतं. म्हणून काळ शुद्धी जरी देह ठेविती, तरी ठेवीत खेवी ब्रह्मची होती. येरवी अकाळी तरी येती संसारापुरती. म्हणून योगी शुद्ध काळात जर देह ठेवतील, तर ते ठेवता क्षणीच ब्रह्म होतील. एरवी अशुद्ध काळात देह सोडतील, तर ते पुन्हा संसाराला प्राप्त होतील. माऊली शुद्ध काळाचं आणि अशुद्ध काळाचं वर्णन करते आपल्यासमोर. आणि शुद्ध काळ, अशुद्ध काळ ते बघूच आपण काय. पण शुद्ध काळात जर देह ठेवला, तर ठेवता क्षणीच ब्रह्म आहे. अशुद्ध काळात देह सोडतील, तर पुन्हा संसाराला ते प्राप्त होतील. ऐसे सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसरा अधीन आहाती, तोची अवसर तुझ प्रती प्रसंगे सांगो. याप्रमाणे जन्माभावरूप मोक्ष आणि पुनर्जन्मरूप संसार या दोन्ही गोष्टी शुद्ध अशुद्ध कालाच्या अधीन आहेत, तरी तोच काळ प्रसंगाने तुला सांगतो. सायुज्य आणि पुनरावृत्ती. कारण देह ठेवता क्षणीच ब्रह्म असा अर्थ घेतला, तर त्याला सायुज्य मुक्तीच म्हणायचं. सायुज्य मुक्तीचं वर्णन सुरू आहे. कारण अजून एक प्रकारची मुक्ती असते, त्याला क्रममुक्ती म्हणतात. त्याचं इथे वर्णन आत्ता नाहीये, म्हणून मी या गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधतो आहे. इथे माऊली सायुज्य मुक्तीचं वर्णन करते आहे आणि अर्थातच पुनरावृत्तीचं. सायुज्य मुक्तीसाठी जन्माभाव रूप म्हणजे जन्म अभाव रूप मोक्ष. मोक्ष कसा असतो? जन्म अभाव रूप, जिथे जन्माचा अभाव असतो, पुन्हा जन्माला यावं लागत नाही. थोडक्यामध्ये अभाव म्हणजे नसणे. आणि संसार कसा आहे? तर पुनर्जन्म रूप आहे. पुन्हा जन्म घ्यावा लागतो, त्याला संसार. या दोन्ही गोष्टी कशाच्या अधीन आहेत? तर माऊली म्हणतात शुद्ध आणि अशुद्ध कालाच्या अधीन आहे. आणि तो शुद्ध आणि अशुद्ध काल कोणता? माऊली पुढे म्हणतात, तरी ऐकेगा सुभटा, पातलिया मरणाचा माझी वटा, पाचे आपुलालिया वाटा निघती अंती. तरी अर्जुना ऐक, देहावसनाचे वेळी मरणाचा उन्मत्तपणा प्राप्त झाल्यानंतर या देहातील पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघू लागतात. एक एक गोष्ट जायला लागते. एका ठिकाणी माऊलींनी याचा दृष्टांत म्हणून पण वापर केलेला आहे. उचलेलिया प्राणासरसी इंद्रिये निघती जैसी. तिथे अहंकाराचं वर्णन होतं, ते सोडून देऊ आपण. पण दृष्टांत म्हणून तिथे वापरलेलं आहे. उचलेलिया प्राणासरशी, जसं प्राण पंचप्राण आहेत पुन्हा, त्यांचं सुद्धा आपापलं वेळापत्रक असतं. देह सोडण्याचा तो विषय वेगळा आहे, योगशास्त्राचा विषय आहे तो. पण त्याच्या पाठोपाठ इंद्रिय जातात, त्याच्या पाठोपाठ आपल्या देहातलं. तेव्हा कळतं, की हा खरंच पंचमहाभूतांचा मेळावा आहे, बाकी काही नाही. अत्यंत जड आहे. कारण देह तसाच असतो समोर, इतरांच्या नजरेसमोर. पण तो ज्याचा असतो तो तिथे नसतो. तो गेला असं म्हणतात कशावरून? पण देह तर समोर आहे. पण डॉक्टर काका म्हणतात, की "हे माझ्यासमोर मडकं धरून चालेस तोवर कळत नाही दुसरं कोणी." वर्चस्कम तुन्य कार्यत्वात यथा नात्मीती गम्यते, आपण नेहमी विचार करतो तो. सुरेश्वराचार्य अप्रतिम सांगतात आहे. "अरे मरण्याचं सोडून द्या, त्याच्या आधी आत्ता या. आत्ता ह्या क्षणी समजून घ्या ना, की मी रोज जे उदरभरणं नोहे असं म्हणून आतमध्ये ढकलतोय अन्न, त्याचे 2 भागात फक्त रूपांतर होत आहे. फक्त 2च भागांमध्ये. एक वर्चस्कम म्हणजे विष्ठा आणि दुसरं हे जे दिसतंय कॅमेरावरती.
म्हणजे हे फक्त अॅक्युम्युलेटेड फूड. दिस इज नथिंग बट अॅक्युम्युलेटेड फूड. कमावलेलं आहे. खाऊन, 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 खाऊन 1 ग्रॅम वजनाचं गर्भाशयातलं 1 ग्रॅम आईच्या. इतका हा देह जड आहे, पण इतका तो मला प्रिय आहे, कारण मला तो चेतनच वाटतो. रामकृष्ण हरी. आत्ता विषय नाही. पण मुद्दा असा, की देहातील पंचमहाभूत आपापल्या वाटेने जेव्हा निघू लागतात. कारण आता हा या अपरा प्रकृती, ज्याचं मी वर्णन आत्ता केलं, त्याच्या आतमध्ये असलेली जी पराप्रकृती, जीव नावाची, ती या देहाला सोडून गेल्यामुळे जे परात पर आहे ते कधीच जात नाही. ते त्या मृतदेहातही आहे, जेवढं या जिवंत देहातही आहे. हेही सांगावं लागतं. कारण आत्मा आणि ब्रह्म जात नाही, येत नाही, त्याला जायला जागा नाही. त्यामुळे त्याचा आत्मा गेला, लोकं काय वाटेल ते बोलू. आपण समजायचं जीवात्मा गेला, आत्मा जात नाही. थोडक्यात पराप्रकृती निघून गेल्यानंतर, कारण ययेदम धार्यते जगत, तिने याला धारण केलेलं असल्यामुळे ती धारण केलेली पराप्रकृती निघून गेल्यावर ही अपरा प्रकृती आपापल्या वाटेने जायला लागते. म्हणजे काय? हे जे पंचमहाभूतांचा जो मेळावा आहे, तो त्या-त्या महाभूतांना त्याचं-त्याचं देणं देतो. आपल्या देहातला वायू वायूमध्ये विलीन होतो. वायू तत्वामध्ये विलीन होतो. आपला हा देह पृथ्वी तत्वामध्ये विलीन होतो. अग्नी अग्नितत्वात विलीन होतो, इत्यादी, इत्यादी. डिसइंटिग्रेट शुद्ध मराठीत. इट डिसइंटिग्रेट्स. हे पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघू लागतात. माऊली वर्णन करते. ऐसा वरी पडिला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रम न गिळी, स्मृती नव्हे अंधळी न मरे मन. अशा अंगावर पडलेल्या प्रयाण कालात, की आता अंगावर पडलेला आहे प्रयाण काल, म्हणजे काय मृत्यूसमय आलेला आहे. भ्रम हा बुद्धीला गिळत नाही. स्मृती आंधळी होत नाही. मन मरत नाही. सावध असतो तो. कोण? योगी. जो परमधामाला जातो त्याचं वर्णन सुरू आहे बरं का. हा चेतना वर्ग आघवा आलेलाच आहे शब्द छान. आपण आत्ताच बोललो. पराप्रकृती, चेतन वर्ग. हा चेतना वर्ग आघवा मरणी दिसे टवटवा परी अनुभवलिया ब्रह्मभावा गवसणी होऊ नये. अर्थात हे जे वर्णन आहे, मृत्यू अजून यायच्या आधीचं वर्णन आहे. त्यामुळे जीव अजून आहे. हा संपूर्ण चेतना देणारा वर्ग, म्हणजेच ती पराप्रकृती मी ज्याच्याबद्दल बोलत होतो. चेतना देणारा वर्ग म्हणजे काय? कोण देतं चेतना? चिदाभास. चिदाभासाच्या रूपाने हे सगळं चेतन जाणवतं आपल्याला. व्यवहार चिदाभासाचा असतो. हा संपूर्ण चेतना देणारा वर्ग मरणाचे वेळी देखील पूर्वीच अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला गवसणी होऊन मरणकालीही अनुभवलेल्या ब्रह्माचे अखंड अनुसंधान ठेवून विकसित दिसतो. फार अप्रतिम आणि मार्मिक वर्णन आहे मौलींनी केलेलं. एक-एक गोष्ट आपण घेऊया समजून. काय? पूर्वीच अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला, म्हणजे हा जो योगी आहे, त्याने ब्रह्मस्थिती अनुभवलेली आहे. देहात आहे. नाही या 8व्या अध्यायाचंच तर सगळं आहे सगळं. कोणत्या योगाला कोणतं, त्याच्या मरणाच्या वेळी त्याला कोणती गती प्राप्त होते. झाला ना आपला सगळा विचार करून, अभ्यास करून. अशा योगाचं वर्णन आहे, की ब्रह्मस्थितीला गवसणी त्यांनी घातलेली आहे. आणि नुसतं ते नाही, तर आता मरणकाल जवळ आलेला आहे. त्या मरणकाली काय होतं? तर त्या अनुभवलेलं जे ब्रह्म आहे, त्याचं अखंड अनुसंधान ठेवून, त्याचा हा चेतन वर्ग सुद्धा, हा जो चेतन वर्ग आहे, तो मरणाच्या काळी सुद्धा विकसित दिसतो. का नाही दिसणार? कारण त्यांचं वर्णन आपण याच्या आधी ऐकलं होतं. काय? ते देह खोळ ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपणची होणी, जैसे मठ गगना भुरणी गगनची असते. त्यांना काही फरक पडत नाही. ही खोळ आहे आता. वासांशी जीर्णानी यथा विहाय, हा प्रत्यक्ष अनुभव ते आता त्यांनी घेतलेला आहे, की हो, जसा हा मी शर्ट बदलतो, तसा आता हा त्याच्या आतला शर्ट बदलण्याची वेळ झालेली आहे. आणि आता बदलायचा पण नाही. आता बदलणे नाहीच. कारण तो घालण्यासाठी आता दुसरं काय, तो जीवच आता राहणार नाही ना. घालायचा कोणाला तो शर्ट? म्हणून ते देह झोळ ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपणची होणी, माऊलींनी केलेलं वर्णन आहे याच अध्यायात, त्या ज्ञानाचं.
त्यामुळे ब्रह्माचं अखंड अनुसंधान त्याला असतं मरणकाळी सुद्धा. ऐसा सावध हा समवायो आणि निर्वाणवेरी निर्वाहो, हे तरीच घडे सावायो अग्नीचा आथी. असा हा बुद्ध्यादिकांचा समुदाय समुदाय जेव्हा सावध असतो, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हा जो समुदाय आहे, सावध आहे, अनुसंधान अजून टिकवतोय, दक्ष आहे, साक्षेप सुरू आहे, सावध आहे, तेव्हा काय होतं आणि तो सावधपणा मरणापर्यंत एकसारखा टिकतो. म्हणजे थोडक्यात काय, मरण जवळ आल्या कल्पनेनी अजिबात क्लेश होत नाही. भय नाही. तर भय कशाला? भय कशाचं आणि कशाला? कारण जे मी आहे ते कळलेलं आहे खरं. त्यामुळे जे मी नाही त्याचं भय कशाला वाटेल? ते म्हणजे हा देह. त्यामुळे मरणप्राय वेदना सुद्धा नाही, क्लेश नाही. हे सगळं वर्णन आपण ऐकलंय. ते सगळं आता कसं जुळतंय पहा इथे येऊन, की तो सावध असतो त्याच्यामुळे. सावधपणा मरणापर्यंत एकसारखा त्याचा टिकतो. तेव्हा तो मरणकाल योग्य म्हटला जातो. माऊलींनी जो मगाशी शुद्ध आणि अशुद्ध काळाचं वर्णन केलेलं आहे, त्याची आता व्याख्या समोर येते. माऊली कशाला शुद्ध काल म्हणतात आहे? याला शुद्ध काल म्हणतात. आणि परंतु हे तरच घडते, की जर जठराग्नीचे साहाय्य असेल. आता थोडासा फिजिओलॉजिकल एलिमेंट शुद्ध मराठीत आलेला आहे. थोडं योगशास्त्र. जठराग्नी, अग्नीचा साथी आथी म्हटलेला आहे ना 211 क्रमांकाच्या ओळीमध्ये. अग्नी म्हणजे जठराग्नी असा अर्थ इथे केलेला आहे. त्याचं जर साहाय्य असेल तरच हे घडतं. पहा वारेने का उदके, जे दिव्याचे दिवे पण झाके, ते असतीच काय देखे दिठी आपुली. असे पहा की वाऱ्याने किंवा पाण्याने दिव्याचा दिवेपणा लोपला जातो. दिवा दिसतो आपल्याला माहित आहे वाऱ्याने किंवा पाण्याने. तेव्हा पूर्वीच असलेली आपली दृष्टी कार्यक्षम असूनही अंधारात दिव्याच्या अभावी काय पाहू शकते? माऊली दृष्टांत देते, की माझी दृष्टी छान कायम आहे. पण दिवा नसेल, दिव्याचा प्रकाश नसेल, तर काही उपयोग नाही त्या दृष्टीचा. दृष्टांत देणं सुरू आहे माऊलींचं त्या जठराग्नीसाठी. तैसे देहात देहातीची देहातीचेने विषम वाते, देह आत बाहेरी श्लेष्मा आते, तेणे विझोनी जाय उजिते अग्नीचे जेव. त्याप्रमाणे मरणाचे वेळी होणाऱ्या विषम वाताने देह हा आत बाहेर कफ दोषाला प्राप्त होतो आणि त्यामुळे देहातील जठराग्नीचा दिवा जेव्हा विझून जातो, ते वेळी प्राणासी प्राण नाही, तेथ बुद्धी असोनी करील काय, म्हणून अग्निविण देही चेतना न थरे. त्यावेळी मुळात प्राणालाच प्राण नसतो. काय म्हटलंय? प्राणाला प्राण नसतो. हे वर्णन आपल्याला सवय नसते असं काही वाचायची. त्याच्यात आपल्याला काय लक्षात येतं? प्राणसुद्धा अचेतन आहेत. प्राणांचा प्राण म्हणून वेगळा कोणीतरी आहे. मनाचं मन, प्राणाचा प्राण आहे वर्णनाचं उपनिषदातलं वर्णन आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मुळात काय होतं तर प्राणालाच प्राण नसतो. प्राणच निचेष्ट झालेला असतो. तशा स्थितीत बुद्धी असूनही ती काय करू शकेल? म्हणून देहात जठराग्नी असल्या वाचून चेतना शक्तीला आश्रय नसतो, माऊली सांगते. थोडक्यामध्ये बुद्धी शाबूत पाहिजे. काय? कारण का? कारण आपण कशाबद्दल बोलतोय? साधं गणित आहे. आपण अनुसंधानाबद्दल बोलतोय. अनुसंधान ठेवावं लागतं, टिकवावं लागतं. ते करण्यासाठी बुद्धीचं सहाय्य लागतं. त्याच्यासाठी एक काय म्हणूया, थोडंसं अंतःकरण आपल्या पहिली गोष्ट ते नुसतं टवटवीत असून चालत नाही, ते आपल्या ताब्यात असलं पाहिजे. पुन्हा ते मरणाच्या भयाने भयभीत झालेलं असेल, त्याला क्लेश होत असतील मरणाचे, ह्या सर्व गोष्टी होऊ शकत नाही. आणि या सर्वाला जठराग्नी, माऊली मुख्य विषय हा सुरू आहे इथे, जठराग्नी. जठराग्नीशिवाय चेतनाशक्तीला आश्रय नाही. तो अग्नी प्रज्वलित असला पाहिजे देहामध्ये मरणकाळी, जेणेकरून ही चेतनाशक्ती टवटवीत राहील, जेणेकरून आपल्याला अनुसंधान ब्रह्मतत्वाचं त्या योग्याला साधता येईल. आणि अशा वेळी मग जेव्हा मरण जर आलं,
तर त्याला माऊलींनी शुद्ध काळ असं म्हटलेलं आहे. त्याला सायुज्य मुक्ती म्हटलेलं आहे. त्याला आवृत्ती नाही. तो अनावृत्तीला प्राप्त होतो. 214 क्रमांकाची ओवी इथे थांबूया. आपली वेळ झालेली आहे. आपला अभ्यास पुन्हा एकदा 214 ओवी क्रमांक इथपर्यंत आलेला आहे आणि पुढे आपल्याला हे वर्णन आणि त्या 2 मार्गांचं वर्णन या अध्यायामध्ये बघायचं आहे. थांबू आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज भजनासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत सौ सोनिया जोशी. जय श्रीराम दादा. स्वामी स्वरूपानंदांनी रचलेली प्रार्थना म्हणायचा प्रयत्न करते. उदारा जगदाधारा देई मज सावर स्वस्वरूपानुसंधानी रमोचित्त निरंतर उदारा जगदाधारा देई मज सावर काम क्रोधादिका थारा मिळोनच मदंतरी अखंडित वसो मूर्ती तुझी श्रीहरी साजिरी उदारा जगदाधारा देई मज सावर शरीरी ही घरी दारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही उदारा जगदाधारा देई मज सावर नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशातुनी गळा उदारा जगदाधारा देई मज सावर नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीट पदपद्मांची अमला भक्ती दे मला उदारा जगदाधारा देई मज सावर नरनारी हरी रूप
राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी उदारा जगदाधारा देई मज सावर मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता उदारा जगदाधारा देई मज सावर देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुलाता उदारा जगदाधारा देई मज सावर उदारा जगदाधारा देई मज सावर. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछना मार्तंड जे तापहीन ते सर्वाही
सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।